सर्व गुरुबंधूंना राम राम. गुरुचरणी कोटी कोटी प्रणव, संतांची चरणी दंडवत. आज विषय परापूजेचा. दोन विद्या आहेत, एक परा आणि दुसरी अपरा विद्या. म्हणजे एक जड आणि चेतन साध्या भाषेत, दुसरं अजून अध्यात्माच्या भाषेत म्हणजे एक आत्मा आहे आणि दुसरा अनात्मा आहे. एक राहणार आहे, एक जाणार आहे. जे जाणार आहे ते नेमकं काय आहे तर आपण समजतो की ही सृष्टी राहणारी आहे आणि आपण जाणार आहे. नाही, आपण राहणार आहे आणि सृष्टी एक दिवस जाणारी आहे खऱ्या अर्थानं. ठीक आहे ना. असं आकाशाच्या खालचं सर्व जाईल पण आकाश कधी जाणार नाही. हे चिदाकाशाला समजतं. म्हणून हे उच्च साधकांच्यासाठी किंवा असे ही ब्रह्मविद्येत प्रवेश करण्यापूर्वी आपण कसं असावं, काय करावं. बाहेरच्या पूजा आपण भरपूर केल्या, याच चेतनानं स्वतःचं चेतनपण विसरलं आणि जडाच्या पूजेमध्ये आपलं आयुष्य गमावलं. मग आता यानं काय करावं तर सुरुवात सांगितली महापुरुषांनी. तुला जर भगवताच्या श्री विग्रहाची पूजा करण्यासाठी तुला संधी आणि वेळ नसेल तर मग संत आश्रय तरी कर. आणि संत आश्रय मिळत असेल तर त्याचीही गरज नाही, आणि संत आश्रय घडत असेल तर मानसपूजेची गरज नाही. पण हे दोन्ही जर घडत नसेल तर कमीत कमी मानसपूजेवर ये. मग मानसपूजा तुला हळूहळू भगवंताच्या पूजेत घालेल, सगुण पूजेत, विग्रहपूजेत घालेल, नित्यपूजेत घालेल. आणि ती पूजा पाठ पाहिल्यानंतर, तुझ्या अंतःकरणाची पवित्रता पाहिल्यानंतर संतांचा आश्रय तुला आपोआप मिळेल. संतांच्या आश्रयानंतर तुला काही करायची इच्छा असेल तर ती तुझी चूक आहे. कारण माहेरी आलेली मुलगी, जसं ह्यानं सांगितलं, माहेरी आलेली मुलगी स्वतःचं अंग हवे त्या ठिकाणी टाकून देते आणि कुटुंबातल्यांना सुद्धा जाणीव असते की सासरहून आलेले, पहिले हिला विश्रांती करू द्यात, हिला गोडधोड खालू द्यात, आणि त्याच्यानंतर तिची काय इच्छा असेल तर ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. हे जसं स्त्रीबद्दल असतं तसंच आपल्यासाठी संत आश्रय घेतल्यानंतर आपलं तेच असतं. पहिल्यांदा सत्पुरुषापाशी गेल्यानंतर विश्रांतीची गरज आहे, विश्रांतीनंतर पुन्हा शांतीची गरज आहे, शांतीसाठी ज्ञानाची गरज आहे, ज्ञानातून प्रकटतं ते प्रेम आहे. मग आपोआप आपण सुद्धा आणि आपल्याबरोबर असलेला सुद्धा सुखदुःखाच्या पलीकडं असलेल्या आनंदाच्या कोशामध्ये आपण निवांत भ्रमण करत असतो. त्यामुळे या लोकाबद्दलची भीती नाही आणि पुढच्या लोकी कुठं जायची त्याची काळजी नाही. ठीक आहे ना. परापूजा ही विद्या शिकवते. म्हणून हा एक अखंड रस आहे, ज्याला आनंद म्हणतात, परमानंद म्हणतात, ज्याला स्वानंद म्हणतात, ज्याला चिदानंद म्हणतात, किंवा महापुरुषांच्या भाषेत ज्याला निर्विकल्प स्थिती म्हणतात. ह्या अलीकडच्या अवस्थेच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला हे समजतं. पुणे पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्या शिष्यांना समजवतात, बाळांनो, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा आश्रय घ्यायचा असेल तर पहिले 3 महिने तुम्ही काय करायचं आणि उरलेले 3 महिने काय करायचं, पूर्ण 6 महिन्यात तुम्ही काय करायचं. तर हे जे अनित्य आहे हे तुम्ही नित्य तुमच्या चित्तामध्ये स्थिर करा. आणि त्यातून तुम्हाला खरोखर सत्याचाच आश्रय घ्यायचा असेल तर अग्नीसारखं वैराग्य तुमच्या अंतःकरणामध्ये पेटत राहू द्यात. पण संन्यासाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्वीच्या काळी कुठेतरी धुणी पेटलेली दिसायची. धुणी, त्याचं कारण होतं, ते प्रतीक होतं त्यांच्या वैराग्याचं. ठीक आहे ना. पण त्याचा लोक वेगळाच अर्थ करू लागले आणि त्याचा उपयोग सुद्धा वेगळाच होऊ लागला. कारण अग्नी म्हणजे साक्षात ब्रह्मविद्येच्या प्राप्तीची विभूती आहे. ठीक आहे ना. ती स्वतः काहीच ग्रहण करत नाही, देवतांना पोचवते. तसं तू सुद्धा काहीच ग्रहण करत नाही, सगळं इंद्रियांना पोचवतो. आणि त्या इंद्रियाच्या कोशाला एक नाव दिलं आणि ते शरीर म्हणजेच मी झालो. परापूजेच्या पहिल्या स्वरूपामध्ये भगवान आदि शंकराच्या आपल्याला समजवताना जय जय राम राम राम.
पहिल्या कोशामध्ये समजवताना सांगतात, जो एक ज्याला ही भूतळ खंडखंड आहे, ही भूतळ खंडखंड आहे, पण अखंड जे आहे ते एक सत्य आहे. काय? आणि त्या सत्याचं स्वरूप काय? शांती. सत्य सदैव शांत आहे, ते कशानंही अशांत होत नाही. ते ज्याच्याकडे आहे तोच एक प्रेमळ आहे, तोच एक प्रिय आहे, बाकी सगळं अप्रिय आहे. मग त्याला सत्यम ज्ञानम परम धीमही वेगवेगळ्या श्रुतीने आपल्या आपल्या अनुभूती व्यक्त केल्या भाष्यकाराने. पण ज्यांना जसं शिवजींच्या सारखं अर्धोन्मुलित नेत्रातून बाहेरच यायचं नव्हतं, तसे असे अनेक दिव्य आत्मे आहेत की शब्दाचा वापरच पुन्हा केला नाही. 2 होटाचे 1 होट कायम राहिले. समजतं? पुन्हा त्यांनी बोलण्याचा आश्रय घेतला नाही. की मौनम खलु सर्वात साधनं. बस आता मौन हेच श्रेष्ठ आहे. आणि ते मौन काय आहे? तर मनाचं उन्मन. कारण ज्याला सत्यप्रिय आहे तो शोधात आहे, आणि शोधतो त्याला मिळणार आहे. आणि ज्याला सत्यप्रिय नाही त्याला सांगून उपयोग नाही. आणि ज्याला सत्यप्रिय आहे तो शोधात आहे, त्याला सांगून उपयोग नाही. शोधतोय त्याला सापडणार, आणि शोधत नाही त्याला सांगण्याची गरज नाही, कारण तो ऐकेल आणि सोडून देईल. आणि कालांतराने त्याला स्मरण झालं की हां, याच्याबद्दल ऐकलं होतं म्हणेल. शंकराचार्य म्हणतात, ते सांगतात की एक निर्विकल्प बोध आहे. ठीक आहे. तर अखंड काय आहे मग? तर अखंड एकच रस आहे, आणि तो सत्याचा, सत्याच्या आनंदाचा, आणि त्याला कुठलं रूप नाही. ठीक आहे ना? सत्याला रूप आहे का? शांतीला रूप आहे का? म्हणून त्याला सच्चिदानंद रूप म्हटलं. ज्याला रूप नाही त्याला रूपात घातलं. राम. मग अशा स्थितीमध्ये जो राहणारा निर्विकल्प, म्हणजे कुठल्याच कल्पना त्याला सत्य वाटत नाहीत की हे जग सत्य आहे, हा देह सत्य आहे, हा भोग सत्य आहे, हे विषय सत्य आहेत. हे ज्याला कधीच सत्य वाटत नाही, कधीच. म्हणजे आकाशापुढं ह्या पृथ्वीचं अनेको वेळा येणं झालेलं आणि जाणं झालेलं आहे. आकाशापुढे या पृथ्वीचं, आकाशात चंद्र सूर्यांचं अनेक वेळा येणं जाणं झालेलं आहे. हेच आकाश म्हणतं, या रामाला आणि कृष्णाला अनेक वेळा मी आलेलं आणि गेलेलं पाहिलेलं आहे. त्यांच्या देवत्वांचा जीवत्वाशी संबंध असेल, माझ्याशी काही संबंध नाही. मी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे, कारण माझं येणं बी नाही आणि जाणं बी नाही. ठीक आहे ना? हां, उलट माझा आश्रय घेतल्यामुळे, आकाशाखाली आश्रय घेतल्यामुळे त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती अशी की त्या विभूतीनं सुद्धा, आकाश जसं निळ्या रंगाचं म्हणतो तसं हे सुद्धा निळ्याच रंगाचे झाले, नीलवर्णी. मग असं जे अखंड आहे आणि कल्पनारहित आहे, नेहमी एकाच रूपात असतं, त्यालाच अद्वितीय आणि ब्रह्मभाव म्हणतात. मग सत्यानं कुणाची पूजा करायची? आणि हे सत्य तुमच्या समोर प्रकट असून दिसत नाही, प्रकट असून दिसत नाही. मग असत्यानं सत्याची काय पूजा करायची? अंधारानं प्रकाशाची काय पूजा करायची? प्रकाशात जरा अंधार
जाऊन म्हटलं मला तुमची पूजा करायची, तर तो अंधार काय होणार? हां, नाही प्रकाशमय होणार ना. अंधार प्रकाशमय होणार. मग तुम्ही ज्याची पूजा करायला जाता, मग काय होणार? तुम्ही ज्याची पूजा करायला जाता तिथे तुमचं तेच रूप होणार. मग कुणी कुणाची पूजा करणार? कुणी कुणाची पूजा करणार? शंकराचार्यांना हा प्रश्न पडला. ते शिष्यांना म्हणतात, अरे मी काय सांगतोय ते फक्त तुम्ही स्वीकार करा. अनुभव करायची गोष्टच नाही, स्वीकार करा. स्वीकार केल्यानंतर तुम्ही अनुभवाच्या पलीकडे असणार. फक्त स्वीकार केल्यानंतर नजर मारायची, अनुभव घ्यायचा नाही. ठीक आहे ना? एक नजर मारायचे. म्हणून तुम्हाला महापुरुषांच्या तोंडातून तेच येतं पुन्हा की अशी नजर त्यांच्याकडून जर तुम्हाला मिळत असेल, तुम्ही भाग्याचे आहात. पण वारंवार तुम्हाला त्यासाठी नजरेत यावं लागेल. फिर निहाल हो जाओगे. ऐक ना गुरुदेव, जो नजरों में आ जाते हो निहाल हो जाते. अच्छा, अशा अद्वितीय भावामध्ये म्हणजे ब्रह्मभावामध्ये राहत जर तुम्ही असाल, तर कोणाची, कोण, कधी, कुठे आणि कशी पूजा करणार? म्हणून तुम्हाला अशा पोचलेल्या पुरुषांची गंमत अशी की तुमच्यापासून बाजूला होण्यासाठी आणि तुमच्यापासून अलिप्तता दाखवण्यासाठी कधी पूजेत रमलेले दिसतील, तर कधी पूजेतून उठून गेलेले दिसतील. ठीक आहे ना? उदाहरण सांगतो तुम्हाला. हे कुरवलीचे जे यशवंत बाबा होते, शिवपूजेसाठी पुढं मंडप घातलेला असायचा. मी तिथे 2 वेळा गेलो होतो. पुढे प्रांगण आहे त्यांचं मोठं, पूर्वेच्या दाराच्या बाजूला चिंचेच्या बागेत. तिथं मोठा मंडप घातलेला असा, यज्ञ वगैरे हवन असं. ही स्वारी येणार, तिथं नग्न उभी राहणार, महादेवाकडे बघणार, पुन्हा मग लोक नमस्कार करायला येतील वगैरे, आमचं असं दिसलं, निघून जाणार. चालू तुझी पूजा. प्रश्न असा उरतो की पर जे नमस्कार करते ते ठीक आहे, सात्विक आहेत, पण ते तेवढेच पुरते आहेत ना. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच अंधार नाही. अंधार त्याच्या मावळण्याचीच वाट बघतोय ना. म्हणजे सूर्याचं मावळणं आणि अंधाराचं प्रकट होणं, मग कारण कोण आहे? सूर्यच ना. बाबा तू जाऊच नको, ते म्हटलं मी जातच नाही ना. माझ्याकडे पाठ फिरवणारे भरपूर आहेत. ठीक. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का? नाही ना. आहे, त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. मग ही भ्रमंती आहे ती मनाची आहे. मनाच्या अनुकूल असेल तर प्रकाशात, मनाच्या प्रतिकूल असेल अंधारात. शंकराचार्य आपल्या शिष्यानं सांगताना म्हणतात, फक्त लक्ष द्या, नाहीतर स्वीकार करा. दोन्हीतलं काय? तुम्हाला ज्यावेळी जे योग्य वाटेल ते करा. एक लक्ष द्या किंवा स्वीकार करा. परिणाम एकच. पुढं मग कोण कोणाची कुठे कधी कशी पूजा करणार? शिष्यांना वाटलं याचं कारण काय? तेव्हा शंकराचार्य पुढं कारण सांगतात. कारण असं आहे, पूजा करणारा आणि पूजा घेणारा हे 2 लागतात. 2 लागतात. म्हणजे आपणच आपल्याला पाहायचं असेल तर मध्ये आरसा लागतो. हे ब्रह्मबीज, अगा हे ब्रह्मबीज पेरिले. हे ब्रह्मबीज असं आहे. महापुरुषांनी स्वतःलाच त्या प्रत्येक जीवामध्ये पाहिलं. जडमतीच्या लोकांनी आरशामध्ये पाहिलं. पूजा घेणारा तिथं द्वैत संपून टाकलं. पूजा करणारा ते द्वैत संपून टाकलं. ही छोटीशी झलक वारकरी संप्रदायामध्ये सुरू केली. जर तुम्ही मला नमस्कार करताय तर माझा बी तुम्हाला नमस्कार.
ठीक आहे ना. मी तुमच्यासाठी माऊली आहे, तर तुम्ही माझ्यासाठी माऊलीचा आहात. सुरुवात केली की भारी त्यांनी, नाही का. आपल्या आश्रमात जाऊ, हरिओम प्रभूजी, हो हरिओम प्रभूजी. अरे डायरेक्ट प्रभूच हो ना, अतिथी देव हो. द्वैत काढण्यासाठी ही एक रीत घातली, पण हा फक्त बुद्धिभेद आहे. ठीक आहे ना, हा बुद्धिभेद आहे. मग ददाम बुद्धिभेद बुद्धिगमताम. काय करायचं मग? पुढं सांगितलं तर जे सर्व व्यापक आहे, मगाशी आकाशाला सांगितलं तसं, आकाशाखाली समुद्र बी आहे आणि आकाशाखाली पृथ्वी बी आहे. तरी त्याचे दोन भाग केले, समुद्र वेगळा आणि पृथ्वी. पण समुद्र सुद्धा पृथ्वीवरच आहे ना. पण समुद्रापेक्षा पृथ्वी वेगळी केली. पृथ्वीचा भाग 30%, समुद्राचा भाग 70% आहे ना, असं केलं. पण आहे तो समुद्र पृथ्वीवरच, पण भाग वेगळे केले. तसं एक पूजा घेणारा आणि एक पूजा करणारा, दोन भाग काढले. मग पूजा घेणारा जो आहे तो 70% दिसायला लागला. ठीक आहे ना. पूजा करणारा 30% दिसायला लागला. आणि हा भेद संपवायचा होता. मग समुद्रानं काय युक्ती केली, तर आपणच बाष्पीभवन करून ढग करू आणि ढग पृथ्वीवर पाठवू आणि त्या वर्षावाच्या निमित्तानं त्यांना प्रसन्न करू. त्याला आपण कृपा म्हणायचं. जय जय. ते आपण म्हणायचं कृपा झाली. श्रीराम. हे सर्व व्यापक बनायचं, हे सर्व व्यापक आहे हे बोलायला ठीक आहे, पण त्याने हे बोलायचं कुठं? सर्व व्यापकपणा आपला जो आहे अनुभवाचा आला, त्यानं बोलायचं कुठं? कारण जिथं बोलायचं तिथं द्वैत निर्माण होईल. नारायण, कुणीकडे विचार गेला ह्यांचा? मग हे लोक गप्पच राहिले. अंतरीची जाणी अंतरीचा. तुला कळते ना मी कोण आहे, मला कळते तू कोण आहे, बस संपलं. माझ्या बाह्य क्रियेवर तू योग्यता माझी पारखू नकोस. काय तू एवढं लक्षात ठेव, मी फसलो नाही पण तू फसशील. का? तर हे बोलायचं कुठं? कुठेच बोलता येत नाही, कारण सर्व व्यापकपणा आला तिथे. कारण ब्रह्मास्मी आला ना तो. ह्या ब्रह्मास्मीमध्ये बाकी सगळं भस्म झाल्याशिवाय तर अस्मी आला नाही त्यात. अच्छा, मग आता तसंच सर्व पदार्थाचा जो आधार आहे, सगळ्या पदार्थांचा जो आधार आहे आकाश. सर्व पदार्थाचा आधार कोण? आपण म्हणतो पृथ्वी. नाही, आकाशाशिवाय कुठल्याला आश्रय मिळत नाही ना. मग सर्व पदार्थांचा आश्रय कोण आहे? तर आकाश, नाही का. जय जय. चला या मूळ जागेवर या. मूळ जागेवर यायचं म्हणजे कसं यायचं सांगा बरं? कसं यायचं मूळ जागेवर? तिथंच प्राण बंद करा. तुम्ही लगेच हळूहळू आहे त्या जागेवरून केवलीकडे प्रवेश करता. कधी बी तुम्हाला शांती हवी असेल, तुम्हाला स्थिती हवी असेल, तुम्हाला अस्वस्थतेतून अवस्थेत यायचं असेल, तिथेच प्राण बंद करत जावा. आणि उरलेल्या प्राणावर शरीराची सगळी आतून वरती तुम्हाला धुवून काढते. ते प्राण वरतीला धुवून काढतात. ठीक आहे ना. जाग्यावर या म्हणजे हेच. आपण लगेच जागेवर बसून बसून आपलं बुड हलवून आपण जाग्यावर आलो असं वाटतं. नाही, तुमचे जिथं आहे तिथे प्राण कोंडले की जाग्यात. म्हणून पूर्वी माहिती आहे का, पाऊस पडत नव्हता तर गावची लोक महादेव कोंडायचं. ऐकले ना. आणि महादेव कोंडला की 3 दिवसात पाऊस यायचा. आणि त्या महादेवाला पहिली कळशी कुणी घालायची मी ते घागर नदीसनं लिंब लावून नग्न, आतून वरून नग्न, आणि त्यानं लिंब बांधायचं आणि ती घालायची. म्हणजे काय? या सगळ्याच्या पाठीमागे तेच रहस्य आहे, तात्विक. पण काय हरकत नाही, तत्वप्राप्तीसाठी नंतर प्रयत्न करा.
पण तत्वाचा उपयोग तुम्ही जडात करून जडातून बाहेर तरी पडा, एवढंच आहे. राम जय जय वासुदेव. 30 मिनिटं करूया. हां, अच्छा, मी इथंच थांबवलं ह्याच्यासाठी. मग सर्व पदार्थाचा आश्रय, जो आधार, तो कोण आहे? आकाश आहे. पण म्हणताना पृथ्वी म्हणतोय आपण, नाही. मग त्या आकाशाला जर आपण म्हटलं की तुला ब्रह्मावस्थेमध्ये पोचण्यासाठी पहिलं आसनस्थ व्हावं लागेल, तर त्याला आसन कोण घालायला जायचं? आकाशाला बसवायचे ना, बसायसाठी त्याला आसन टाकलं पाहिजे. केवढा मोठा विचार आहे शंकराचार्यांचा. काय हो राधे, अरे कसं द्यायचं, कुणी आसन द्यायचं त्याला, आणि आसन कुठलं द्यायचं, हे जसं अशक्य आहे तसं मला तुम्हाला सांगायचे, परापूजा ज्याला प्रिय झाली त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही. ठीक आहे ना? हे जसं अशक्य आहे तसं परापूजा प्रिय ज्याला झाली त्याला काही अशक्य नाही. पण प्रिय तरी झाली पाहिजे ना. राम. मग जो स्वतःच अत्यंत स्वच्छ आहे त्याला आपण पाय धुण्यासाठी पाद्यार्घ, जो मूळचाच पवित्र आहे त्याला कुठल्या पाण्यानं पवित्र करायचा? मग मूळचा पवित्र कोण आहे? तर चेतन, ब्रह्म, आत्मा. ह्याला कशानं धुवायचा? कारण धुण्यासाठी त्याला आकार लागतो, आणि निराकाराला कसं धुवायचं? हा, म्हणून तो ज्या आकारात आला त्याला आपण म्हणतो साधू संत येती करा. त्याचे पाय धुवायचे, आणि त्या पायाचा, त्या ब्रह्मचा आकार काय सांगितला? अंगुष्ठ मात्रेनं. मग त्या अंगठ्याला चंदन लावायचं ना, अंगठ्यालाच यायलाच. म्हणजे जडातून सुद्धा तुला चेतनातच न्यायचंय. परापूजा. आणि हे सत्यप्रिय होत असताना दृश्यप्रिय बी हो, की जे पाहतोय ते बी सत्य आहे, आणि जे करतोय ते बी सत्य आहे, आणि तर मला मिळणार ते बी सत्यच आहे. या विश्वासावर कर. औपचारिकता नको. ठीक आहे ना? औपचारिकता तर्कबुद्धीला जन्माला घालते. असं काही करू नको. ठीक आहे? म्हणून मी इथं येणार ते सांगतो. काय करायच्या भानगडीत पडणार, पहिलं विश्रांती करा. हे विसरून जा, मी कितीला उठतोय, तुम्ही कितीला उठायचं. मग दबावाखाली येऊ नका. ठीक आहे ना? एक दिवस झोपाल, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआपच वाटेल नाही आता बस पुरे. यासाठी आलो नाही आपण, नाही का? आता दुपारी शिरा कसला होता? तिनं वाटीभर तूपच घातलं होतं. मी म्हटलं तिला, एवढं तूप वापरतात? काय म्हटली माहिती? खाऊ द्या, त्याला काय, ठेवायची वस्तू आहे का? संपला विषय. जय जय. मग तिथं अपील नाही, माझी बी नाही. हां हां. राम. पुढं बघा. जो स्वतःच अत्यंत शुद्ध आहे त्याला हातपाय धुवायला काय? कोण शुद्ध आहे? हा तो ब्रह्म शुद्ध आहे. ते विमल ब्रह्म म्हटलंय समर्थाने. तुम्ही, आणि ते विमल विवेकातून येते. आणि मग जे इतकं पवित्र आहे त्या पवित्रतेला तो ह्याच्यातला सामवेदातला मंत्र आहे, अहम पवित्रम आहे तर पवित्रम पाहपत. अरे तेच शब्द मागं पुढं फिरते. ओम पूर्णमदा पूर्णमिदम, पूर्णच फिरता येते. तो मंत्र जसा त्यातला आहे सामगायनातला,
तसं हे फक्त आपल्याला प्रचिती द्यायसाठी हे महापुरुष आहेत. एकदा तुला प्रचिती आली ना, संपलं बस. बरोबर राहा ना ते वेगळा राहा, काही घेणं देणं नाही त्याच्याशी. कारण वेगळा राहिला तरी एक आहे आणि बरोबर राहिला तरी एकच आहे. मी खाणार ते तू खा, मी झोपणार तिथे झोप. हो, फक्त एकच कर. माझ्या जाण्याला आणि तुझ्या राहण्याला खरं खोटे पण देऊ नको. काय दैव बलवत्तर असेल आधी जाईल, नसेल मागे राहील. पण बोध तुला जो काय ठेवायचा असेल तो पवित्रमपि पवित्रम. म्हणजे काय, जो अत्यंत पवित्र मूळचाच आहे त्याला आचमन करून द्यायचं आणि आचमनानं त्याला पवित्र करून घ्यायचं, असं काय आहे का? तर हो आहे. कोण आहे? तर ते चेतन अमल मी आहे. होय का? मग पवित्राला कशानं पवित्र करायचं? कारण ज्यानं आचमन करायचं तोच पवित्र आहे. मग असं आहे की गायीला शिवलं तर पवित्र होतंय, हाय की नाही? मग गायीनं कोणाला शिवायचं? सगळी स्मशानात येतात की नाही आपल्यात गोठ्यात, ते पहिली गायला स्पर्श करतात, स्वतःच्या चपल्या काढतात, गायला स्पर्श करतात. पण मला प्रश्न वाटतो की पुन्हा गायला कुठे पवित्र करायला नाहीच, तर तिथे आवश्यकता संपली. ठीक आहे ना? शंकराचार्य इथं ते सांगतात आपल्याला की ही जो अत्यंत पवित्र आहे त्याला आचमन करायची काय आवश्यकता आहे का? नाही. मग हळूहळू ह्या आवश्यकता ज्या आपण स्वीकारल्या आहेत त्या आपल्याला सोडून जातात. पण आपण होऊन धरून बसलो तर त्याला काहीतरी कारण असावं. लोकसंग्रहासाठी किंवा लोकातून विरक्त राहण्यासाठी. मी पूजेत असेल तर तुम्ही गप्पच बसणार ना, पूजा झाल्यावर बोलूया. आणि पूजा झाल्या की मी तुम्हाला चिठ्ठी लिहिलं, माझं मौन आहे, तुम्ही काय बोलणार? काहीच नाही. म्हणून दोन मार्गाचे लोक आहेत महापुरुष. एक लोकसंग्रहासाठी सुद्धा आणि एक लोकांच्यापासून विरक्त राहण्यासाठी सुद्धा. कुठल्या वेळी तो कशाचा वापर करतील माहीत नाही. चातुर्मास तोच प्रकार आहे, लोकसंग्रहातून विरक्त राहण्यासाठी. आणि त्या ऋतुकाळामध्ये एक विशेष ऊर्जा निर्माण होते, ती आपल्याकडे संग्रहित करायची आणि यथाशक्ती 8 महिने त्याचा उपयोग करायचा. ठीक आहे ना? नारायण. पुढचा श्लोक. असं स्वतःच निर्लेप असेल महापुरुष, त्यानं गंध कुठं लावायचा? म्हणजे जर मी म्हटलं की जा आकाशाला टिकली लावणे, तर त्या आकाशाला कुठे बिंदी मारायची? आकाशाला गंध कुठं लावायचा? तर कुठला श्लोक? आकाशापती तुम्ही यथागच्छेचा आहे का नाही? सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छते, काय तोच आहे ना श्लोक? मग त्या आकाशाला गंध कुठं लावायचा? पण आपण उडवतोय ना. अहो, दारू पिणारा सुद्धा उडवतो. ब्रह्मा अर्पण, त्याला श्लोक तर माहित नाही, पण दारू पिणारा ग्लासामध्ये बोट उडवतो. बघितलंय आर्मीमध्ये उडवतो. पण ते उडलेलं पुन्हा पुन्हा चकण्यावरच पडतंय खाली, पण ते उडवतोय आकाशात. आणि हे तर ब्राह्मण सुद्धा करतं, ओ पवित्र पवित्र बहुत पवित्र, तो बी उडवतोय. पण लागतंय कुठं? भाव आहे तो. तुमचा भाव आकाशापर्यंत पोचला, पण आकाश तेच सांगते, आकाश की मी जसा निर्लेप आहे, माझा अंश तो सुद्धा निर्लेपच आहे. हा बोध ज्याच्याकडे टिकला त्याने पुन्हा काही उडवाउडवीची गरज नाही. छान आहे ना? अच्छा, मग हे निर्मळ करायचं म्हणजे पुन्हा काय करायचं? तर निर्मळ करायचं म्हणजेच
ते असं करायचं आहे की जसं वाहतं पाणी आहे, वेदांनी चरैवेती सांगितलं, तो ऐकत राहा, ऐकत राहा. ऐकत राहण्यानं निर्मळ होतं. ठीक आहे ना? ऐकत राहा, फक्त ऐकत राहा. आणि एकदा ते वाहता वाहता गंगासागरला पोचली, तिचं वाहनं बंद होतं. वाहनं बंद होतं असं फक्त दिसतं, ती वाहत तर अखंड असते. तसं पोचला तरी ऐकत राहा. जय जय. ठीक आहे ना? हा बोध आहे गंगासागराचा. पोचलाय वाटतंय ना, तरी ऐकत राहा. का? त्याला बरं वाटावं म्हणून. मग तो कोण आहे पुढं बघा. अशा निर्लपाला मग गंध कशाला? म्हणजे आता मी ब्रह्मस्वरूप झालो, आता मला काय ऐकायचंय, आता मला काय करायचं? नको असं करू. देहात आहे तोपर्यंत साधक पण मरू देऊ नको. नवरा व्हेंटिलेटरवर असला तरी सवाशिणच आहे ती. जेव्हा तो स्मशानात पोचेल, ठीक आहे ना, तोपर्यंत आगडीला देत नाही तोपर्यंत ती सवाशिणच आहे. हे जसं आहे तसं साऱ्या जगाचे जे उदर पोट, साऱ्या जगाचं जे पोट उदर, त्याला कुठल्या वस्त्रानं झाकायचं? आपलं पोट झाकलं आपण शर्टानं बनियानानं. ह्या जगाचं जे पोट आहे उदर, त्याला कशानं झाकायचं? जगाचं पोट कोण आहे? एनिवन? जगाचं पोट. बोलता की व्यवहारात तुम्ही, अरे तो नाही, ते पोटात काळ आहे बघा. जगाचं पोट, त्याला कशानं झाकायचं? त्या काळाला कशानं झाकायचं? अहो ते सगळं आपल्या पोटात घेतोय ना भस्म करून सगळं. जगाचं पोट तो काळ आहे. पण फरक एवढाच दिसतोय की काही वखारीतली लाकडं स्पष्ट दिसतात, काही कोळसा दिसतोय आणि काही राग दिसते. ठीक आहे ना? आपण लाकडात आहे अजून. आणि स्मृती गेली, कोळशात झाला आहे की नाही? पुढं तिसरा भाग तो राखेचाच आहे. राम. तर शेवट अशा निर्लेप अशा आत्म्याला, निर्लेप जो आहे, निर्लेप परमात्मा आहे, तत्व आहे, निर्विशेष आहे. त्यानं कुठला वेश करून तुमच्या पुढे यायचं की आयम आत्मा ब्रह्मा, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्मा, आत्मा ब्रह्म? का कुठला वेश करून यायचं? किंवा तुम्ही ऑफिसर आहे, तुमचे कपडे वेगळे, शिपाई त्याचे वेगळे कपडे, नर्स आहे तिची कपडे वेगळी, पेशंट आहे तिची कपडे वेगळी. पण त्या आत्म्यानं कुठले कपडे घालून यायचे? कुठले यायचे? मग कुणी वारकऱ्याचे कपडे घालतोय, ऐकडे कुणी संन्याशाची घालतोय, कुणी कशाची कपडे घालतोय. काय आत एकच आहे, आत एकच आहे. फळ कुठलंही तू घे, सगळ्यामध्ये रसाच्या रूपात पाणीच आहे. हे चैतन्य सुद्धा तसंच आहे. म्हणून शंकराचार्य शिष्यानं सांगतात या वेशभूषेवर विशेष पण देऊ नका. मला आठवलं गुरुदेवांचं, नाही का, तुला वृत्तीचा संन्यास पाहिजे का वस्त्राचा पाहिजे? 3 दिवस मागे लागलायस माझ्या. हां, अकल नाही तो कम से कम सुन लिया करो. हां, ये जिद से और ये हटकार जिदकार असता नाही म्हटले. हो, पण त्यावेळी काहीच कळत नव्हतं ना. मग त्यावेळेस मग हां, तुम्ही समजून घ्या माझा अल्लडपणा. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्हाला दिसतं ना मी आज्ञेने, मी बालिश आहे, पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग त्यांनी वेगळ्या प्रकारे हँडल केलं. राम म्हणजे किती सुंदर सांगितले. ही वेशभूषा कशाला मग?
मागे सांगितल्याप्रमाणे प्रेम आहे ना, तर मग नको काय मला. पण व्यक्त करण्याचं एक ते साधन आहे, तन मन धन अमुक काय असेल ते. पण तरी बी ज्याला प्रेम प्रिय आहे तो म्हणतो खरंच नको काय, हृदयस्थ मर्जी राखण्यासाठी स्वीकारले, आहे की नाही. आणि त्याच्यात मी विषय सांगितला होता, नसेल प्रेम तर नको काय. का ते मर्जी राखण्यात माझ्या उरावर परत फेडीचं ओझं राहील, नको मला. त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतोय. मर्जी नसताना, त्याच्यावर मर्जी नसताना त्याच्यापाशी गेलोय, त्याला मागितलंय, त्यानं काय कर्मप्रदान दिले, काय प्रारब्ध प्रदान दिले, तर काही धर्मप्रदान दिलेलं आहे आपल्याला. ते शेवटच्या ह्याच्यात सांगतेत, ज्याला आकार नाही, जो म्हणतोय मी चेतन आहे, विश्वास ठेवा ना त्याच्यावर. तुम्ही चेतन, विश्वास ठेवा ना. मग हे बाह्य अलंकारानं कशाला सजवत बसलाय? बाहेरचे जे अलंकार आहेत का नाही, कुणी कुणी काय घालतात की नाही, त्या बाहेरच्या अलंकारानं कशाला वेगळं सजवत बसलाय? कारण जो जो ज्याला आकार नाही त्याला अलंकार कसा घालायचा, हा शंकराचार्यांना पडलेला प्रश्न आहे. ज्याला आकार नाही त्याला अलंकार कसा घालायचा? म्हणून माझ्या परापूजेचं म्हटले सगळ्यात मोठा आश्चर्य तर हेच आहे. काय आहे तर श्रेष्ठ आणि ब्रह्मज्ञ जे पुरुष आहेत त्यांनी नेहमी देवेशाची म्हणजे परमात्म्याची कुठल्याही अवस्थेत एकाग्रतेने अशी पूजा करावी. जे श्रेष्ठ ब्रह्मज्ञ आहेत त्यांनी नेहमी परमात्म्याची कुठल्याही अवस्थेत एकाग्रतेने अशी पूजा करावी. कुणी सांगितले? श्रेष्ठ ब्रह्मज्ञ जे आहेत. आपण कनिष्ठ आहोत असं वाटतंय ना, पण सगुणाची करा, मानसपूजित करा, ह्याच्यात करा, ठीक आहे ना, पण करा, सोडून देऊ नका. ठीक आहे ना. हां. आणि मग स्वतःच्या प्रकाशाने झळकणाऱ्या सर्वव्यापी देवाला तुम्ही कुठं निरंजन देणार? मग सूर्यापुढे तुमच्या काजव्याची काढवात काय उपयोग आहे? नाही. मग आतून बाहेरून तुम्हाला सुद्धा अशी व्यापकता परिपूर्ण तुमच्या प्रचितीला येईल. आणि मग त्याचं विसर्जन शक्य आहे का? म्हणजे सूर्याचं विसर्जन मावळणं दिसतंय, पण प्रकाशाचं विसर्जन आहे का? हे शक्य नाही. तसा तुमचा आत्मप्रकाश तुम्हाला अखंड दिसत राहील. ठीक आहे ना. मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठला? 2 मार्गीचा सांगितले की मगाशी. कुठले? हां हां दोन्ही प्रकारे सांगितलं की तुम्हाला. एकदा अशी नजर फिरवली की एकदा तशी नजर फिरवली की. कुठले? बसल्या ठिकाणीच विसरला. मी ब्रह्म कसा आहे याची बी एक नजर तुम्हाला मिळते. म्हणजे सगुणातली बी नजर मिळते आणि निर्गुणातली बी नजर मिळते. ऐकले ना मग अशी? जगाकडे नजर केली तर कशी? ऐकून बघा. तर म्हणून हे शंकराचार्य पुन्हा शेवटी सांगतात, हे महादेवा, मला जसं जे अनुभवाला आलं ते मी सांगितलं. कारण मला असं वाटतं तो महादेव म्हणजेच आत्मा आहे आणि ती पार्वती म्हणजेच बुद्धी आहे. म्हणजे कैलास बी आपल्यातच आहे, नंदी बी आपल्यातच आहे. हा देह नंदी आहे ना, साऱ्याची वाट बघतोय बाहेर. पंचप्राण हे त्या देवालयाचे सेवक आहेत, झाडून काढतात ना पंचप्राण. आणि म्हणून मला असं वाटतं देह देवाचे मंदिर आहे. कोण? शंकराचार्य म्हणतात ही विभूती आहे. ठीक आहे ना. म्हणून उत्तर प्रदेशमध्ये
अशी कुणाला मग ती ही विभूती आली. तर मला असं वाटतं की विषयांचा उपभोग घेण्यासाठी सिद्धता म्हणजेच तुझी पूजा आहे. सिद्धता म्हणजे मी ब्रह्म आहे हे सिद्ध तुमच्यामध्ये झालं, बस तुमची पूजा पूर्णत्वाला गेली. आता बाहेरची वेगळी पूजा काय करायची असेल तर गुंतवून घेण्यासाठी कर, अलिप्त राहण्यासाठी कर, किंवा शिकवण देण्यासाठी कर. जसं माऊलींनी सांगितलं का नाही, आजोबा सुद्धा पाठी हातात घेतो पण नातवाला शिकवायसाठी, शाळेत जायसाठी नाही. तसं. आणि मग तुला जेव्हा वाटतंय तेव्हा ब्रह्मस्वरूपात विश्रांती घेतलीस तर ती तुझी समाधीच आहे, योगनिद्राच आहे. आणि असा जरी झोपेत गेलास तरी ती तुझी समाधीच आहे. तुला वेगळी अशी समाधी करण्याची गरज नाही. उघड्या डोळ्यानं सुद्धा तुझी समाधी असेल, सहज अवस्थेत मध्ये तुझी समाधीच असेल. कधी तुला वाटलं 4 पावलं चालावं तर तुला जाणवेल श्वासावर भगवंताचं स्मरण आहे आणि पावलावर साक्षात महातीर्थाला प्रदक्षिणा आहे. हे पृथ्वी महातीर्थ आहे ना, आणि पृथ्वीवर वेगळी तीर्थ केलेली आहेत, पण पृथ्वी महातीर्थ आहे. याच्यावर प्रत्येक पडलेलं पाऊल अनादी कालापासून हे पवित्रच आहे. याला अपवित्र केलं असेल तर वृत्तीनं केलेलं आहे. ठीक आहे ना, कारण विषय निघून गेले, फक्त वृत्ती राहिली. ठीक आहे ना, आणि तीच वृत्ती पुनर्जन्माला कारण ठरली. यम यम वापी स्मरण भावम तेजत्यंते कलेवरम. हे कलेवर हे शरीर सोडत असताना वृत्तीचाच खेळ चाललेला आहे. वृत्ती ब्रह्माकार आहे तर येणं जाणं नाही. वृत्ती विषयाकार आहे तर 84 लक्ष पुढे मांडलेली आहे, 84 लक्ष योनी. राम, त्याच्यामध्ये तुझा स्वभाव कसा आहे त्याप्रमाणे त्यात प्रवेश आहे. ठीक आहे ना. अंगणवाडीपासून ते कॉलेजपर्यंत, PhD पर्यंत असे अनेक संस्थांनी आपले वर्ग काढले आहेत. विद्यार्थी आपल्या ठिकाणीच प्रवेश करतो, आहे की नाही. बस शेवटच्या शंकराच्या सांगते शेवटच्या ह्याच्यात तर असं हे चालणं जे आहे ना ते तुझं प्रदक्षिणा घालणंच आहे पृथ्वीवर. ब्रह्मस्वरूपात चालणं, आत्मस्वरूपात चालणं, किंवा सर्वम खलविदम ब्रह्मच्या स्वरूपात चालणं, वासुदेव हा सर्वम असं चालणं, सियाराममय जसं धरून चालशील तशी ती प्रदक्षिणाच आहे पृथ्वीवर. आणि त्यानिमित्तानं तू जर काय बोलायला गेलास तर तुझं ते बोलणं म्हणजे मंत्रमूलम गुरुवाक्य म्हणजे एक स्तोत्र रूपानंच बोलणं असेल तुझं. का तर स्तोत्र जसं तुम्हाला पवित्र करतं, परमानंदात प्रवेश करून देतं, तसं पुढच्याला पाहिल्यानंतर आणि पुढच्याची तुम्ही हृदयस्थ चौकशी केल्यानंतर ते स्तोत्रापेक्षा कमी नसेल, कारण जोडीला त्याचा स्पर्श असेल, नाही की नाही. म्हणून ब्राह्मण पूजा करून घेत असताना सांगतो, हां त्या सुपारीला हात लावा, नारळाला हात लावा. आपण कुठे नाही, देवताला नाही तर चौरंगाला हात लावतो, नाही. अगदीच नाही शिवालयात जायचं तर बाहेर भिंतीला हात लावून नमस्कार करतो. या स्पर्शानं सुद्धा ही स्पंदनं तुझ्याकडे आल्यानंतर शेवटच्या चरणात सांगते, मग मी जे जे कर्म केलं आतून आणि बाहेरून, बस मी असं समजतो, हे प्रभू, हे अनंत, हीच तुझी आराधना आहे. काय आराधना आहे का? माझं आराध्य माझ्यामध्ये बी आहे आणि माझ्या बाहेर बी आहे. बाहेर आहे म्हणून मी भक्त आहे, माझ्यामध्ये आहे म्हणून मी ज्ञानी आहे. आणि इथे माझी पूजेची पूर्णावती माझ्या मतीप्रमाणे शंकराचार्य म्हणतात मी केली. बाकी जशी असेल तशी तू स्वीकार करून घे. चिदानंद रूप शिवोहम इति शिवार्पणमस्तु. राम 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 राम.